अहो ऐकलत का? विजयला मुलगी बघण्यासाठी जायचंय आपल्याला. तो उठलाय की नाही अजून? अरे विजय चल रे लवकर, आटोप बरं, आपल्याला बाहेर जायचंय. कुठं जायचंय? अरे पप्पांचे मित्र आहे ना ते पाटील काका, त्यांच्याकडे जायचंय. नको, तुम्हीच जा, मला न्यायचं. परत तुम्ही मुलगी बघायलाच घेऊन जाणार मला. अरे नाही रे, दुसरं काम आहे, चल तू. अरे काय तेच ते धरून बसलाय रोज, ये ना जरा बाहेर त्यातून, चल. बरं ठीक आहे, आवडतं मी, तुम्ही जाऊ पुढे. आटोप लवकर. हा हो. काय काका, बरेच वर्षांनी आलात. माझे मित्र पाटील, त्यांचा मुलगा शिव. नमस्कार. पण साक्षी कुठे दिसत नाही? आहे ना साक्षी. बस 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 बस. ही बघ आपली साक्षी. साक्षी जरा बघ, काही हवंय का? इथे का निघून आलास? मला जर माहित असतं ना की तुला बघायला यायचंय तर मी आलोच नसतो. का? तुम्हाला मी आवडले नाही का? तसं नाही ग, तू खूप सुंदर आहेस, छान आहेस. पण तुमचं प्रेम आहे का कुणावर? तुम्हाला दुसरं कोणी आवडतं का? हो. अरे वा, कोण आहे मग ती? मयुरी. ऐक ना, तुझा इंग्लिशचा प्रोजेक्ट झाला? नाही ना ग, मला मदत कर ना थोडीशी त्याच्यात. अगं ते जाऊ दे ग. मयुरी हे बघ ना, ही व्हिडिओ किती छान आहे. हे हो ग, किती सुंदर जोडी आहे ना यांची. हे किती छपरी वाटतंय ते. सोशल मीडियावर सर्व छपरीच असतात. अगं आपण एकदा त्यांची प्रोफाईल तरी चेक करूया. हे मी नाही बघणार आहे. अगं एकदा बघून तरी घेऊ. अगं किती सुंदर व्हिडिओज आहेत त्यांचे.
ते पुस्तक ठेवा बरं बाजूला. हा चहा घ्या. सारखं आपलं वाचत बसता. बरं. अगं ते विजय जाधव म्हणून फोन होता कोणाचा. कोण आहे का? बाबा आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. कुठे असतो? ते नाशिकचे आहेत. तो नाशिकला, तू इथे. बाबा आमची सोशल मीडियावर ओळख झाली होती. बर. काय झालं ना, एकदा सोशल मीडियावर मी रील्स पाहत होते आणि मी त्यांची रील्स पाहिली. ते खूप छान रील्स बनवतात. हा मग मीच मेसेज केला होता त्यांना आणि त्यांचा रिप्लाय सुद्धा आला. अरे वा. अशी आमची ओळख झाली. छान. हे बघ, तू हुशार आहेसच, पण तरी जरा जपून. हो बाबा. ठीक आहे. ठेवते मी आता. घरापाशी आली मी माझ्या. हा. अगं तुझ्या बाबांना माहितीये? अगं मी माझ्या बाबांना सगळं शेअर करते. अगं माझे बाबा असं ना तर मला तुडवलंच असतं. काय काय म्हणते तू? माझे बाबा खूप फ्रेंडली आहेत. अगदी मित्रासारखे आहेत माझ्या. अच्छा. हो काय मग जेवण झालं का? हा मग हो माझं झालं. ठेवते मग. मयुरी बाळा. हा बाबा. ये. कोण मैत्रीण? ते होते. ते ते विजय जाधव, नाशिक. बरीच घट्ट मैत्री झालेली दिसते. मी येते.
परमिशन हवी होती. परमिशन कसली? बाबा मला त्यांना भेटायला जायचं होतं. विजय जाधव नाशिक? हो कधी जायचं बोल? बाबा मी एकटीच जाणार. एकटीच? हो अशी कशी एकटीच? अगं तू साधी शाळेत नाही जात एकटी. तुला मी लहानपणापासून बाजारात शाळेत सोबत नेतोय मी तुला, आणि तू एकटीच? अशीच तुझी आई पण एकटी. बाबा परत नाही आली ग. बाबा परत नाही. लहानपणापासून तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं मी ग. तुझी आई गेली ना तेव्हापासून मीच सांभाळतो ना. बाबा हे बघ तुला मी नाही म्हणत नाही बेटा. जा तू. एक लक्षात ठेव, हा बाप फक्त तुझ्यासाठी जगतो, फक्त तुझ्यासाठी. तेव्हा परत, आणि हो जाताना मैत्रिणी सोबत घेऊन जा. हो बाबा. जा तू. The number you are calling is out of network coverage area. Please try later. आपके द्वारा डायल किया गया नंबर नेटवर्क कवरेज क्षेत्र के बाहर है. आपके द्वारा डायल किया गया नंबर नेटवर्क कवरेज क्षेत्र के बाहर है. बसने अचानक पेट घेतल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे काही करण्याच्या आधीच आगीचा भडका वाढला आणि पाहता पाहता पूर्ण गाडी पेट घेतली. आता यापुढे मी तुम्हाला साथ दे. तुम्हीच सांगा आता मी काय करू. तिच्या आठवणी जगू की आयुष्याची नवीन सुरुवात करू.
मी तुमच्या उत्तराची वाट बघतो.